महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। शेळगाव ग्रामपंचायत अभिलेखात खाडाखोड केल्याचा गंभीर आरोप। अभिलेख दुरुस्त न झाल्यास मी 26 जानेवारी रोजी पंचायत समिती पुढे आत्मदहन करणार, अश्विनी मगर। परंडा तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत दस्तऐवज आणि अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खाडाखोड करून फेरफार करण्यात आल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक आरोप गावातील अश्विनी मगर यांनी केला आहे। या आरोपामुळे केवळ शेळगावमध्येच नव्हे तर संपूर्ण तालुका पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार शेळगाव ग्रामपंचायतीच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी सरपंच, ग्रामसेवक संगनमत करून खाडाखोड करून बदल केले आहेत। मूळ नोंदीमध्ये खाडाखोड करून नवीन माहिती टाकण्यात आली असून हा प्रकार पदाचा गैरवापर करून केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। अश्विनी मगर यांचा थेट आरोप। या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार अश्विनी मगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना थेट ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही, विशिष्ट फायद्यासाठी अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये बदल केले गेले आहेत, जे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे अश्विनी मगर यांनी म्हटले आहे। त्यांनी या प्रकरणाचे पुरावे लवकरच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी BDO यांच्याकडे सादर करणार असल्याचेही सांगितले। प्रशासकीय चौकशीची मागणी हा शासकीय दस्तऐवजातील फेरफाराचा गंभीर गुन्हा असल्याने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रशासकीय चौकशी सुरू करावी, अशी मागणी मगर यांनी परंडा तालुका प्रशासनाकडे केली आहे। या गंभीर आरोपामुळे शेळगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून आता परंडा पंचायत समितीचे अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि चौकशी कधी सुरू होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। माझं नाव अश्विनी बाबूराव मगर, राहणार शेळगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। प्रकरण काय आहे तुमचं? माझ्या आजोबांनी दोघं सख्खे चुलत भावांची सामायिक जागा घेतलेली असून ती जागा चालू रेकॉर्डवर खाडखोड करून फेरबदल करून माझी नक्कलवरील जागा कमी केलेली असून ती माझी जुन्या रेकॉर्डप्रमाणे मला जागा मिळण्यासाठी मी 2 महिने झाले चक्रा मारते, निवेदनं देते, पण मला काही न्याय भेटत नाही, म्हणून मी आता परत निवेदन द्यायला आले। कोणाबद्दल आक्षेप आहे आपला? कोणी केलं? हे ग्रामपंचायतवरती आक्षेप आहे। ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत, सरपंच, ग्रामसेवक आणि लिपिक, त्यांनी खाडखोड केलेली आहे। ते म्हणतात की आम्ही नाही केली, पहिल्या अधिकाऱ्यांनी। जर पहिल्या अधिकाऱ्यांनी खाडखोड केली असती तर तिथं सही असती, कारण असतो, काहीतरी असतं। त्यांनीच खाडखोड केली आणि चालू रेकॉर्डवर माझी जागा कमी केली। ती जागा माझीच असून भाऊकी रस्ता दुसऱ्याला लिहून देऊन आमच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी। या पुढे तुमचा काय निर्णय असणार? माझा निर्णय, बऱ्याच दिवसापासून न्याय मिळत नाही, किती दिवसापासून? मी 2 महिन्यापासून पळते, धाराशिवला जाते, CO कडे गेले, कलेक्टर ऑफिसला गेले, SP कडे जाऊन निवेदन दिलं आत्मदहनाचं, तरी काहीच दखल घेतली जात नाही। मग मी आता परत निवेदन द्यायला आले होते। 26 जानेवारीपर्यंत जर मला न्याय भेटला नाही तर मी 26 जानेवारीला इथं येऊन आत्मदहन करणार आहे। त्यामागं काय लावलंय? ही माझी जागा ही मालकाने घेतलेली, 2 जणांची जागा आहे, शिवाजीची आणि किशनची, बावकीचा आणि ह्याचा काय ती चुलत भावाची, दोघांची जागा आम्ही घेतली। आणि उगाच आता ह्या पुरीचा आटापिटा चाललेला आहे, 1.5 महिना झालं, ती भाकर खाईना पळती, वाऱ्याने कागदपत्र घेऊन तिला नुसता छळ लावलाय। कशामुळं? आम्ही पैसे देऊन जागा घेतली, काय कुणाची हाणलेली नाही। तुम्ही रेकॉर्ड बघून तिला मापून द्या ना सरळ। मला आजी ती असं काय झालं ते माझ्या पुरीला गेली तर मी जगून काय करू? मला तिचाच आधार आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी शिलावला खेळ, पंचायतीवाल्यांनी ढकलाढकली सारी कागदाची केली, ही खडाखूड, आणि ती जेव्हा कागद सारी इथं तिने सगळं का आणलेलं आहे इथं, बघा करा, आमची जागा आम्हाला मापून द्यावं, त्रास द्यावं नका आम्हाला। मला नातीचाच आधार आहे, मला नातीशिवाय कुणी नाही। मग नात गेल्यावर माझं काय करायचं? मला तुम्हाला दोघीला मारायचं असलं, ठरलं असलं तसं काही पंचायतीवाल्याचं तर सांगा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ, परंडा, धाराशिव।